अहिलानगरच्या शेगाव तालुक्यातील बोधे गावात गोळीबार झालाय। कुख्यात गुंड सुरेश कापसेनं गणेश कापसेवर गोळीबार केलाय। गणेश कापसेच्या पायाला गंभीर दुखापत आहे। गोळीबारानंतर अज्ञाताकडून आरोपीला बेदम मारहाणही करण्यात आली आहे। तो गुंड पिण्या कापसे उर्फ सुरेश कापसे आणि इतर त्याच्या संग 4 जण होते अजून। आणि याने आलं आणि मला पकडलं आणि डायरेक्ट माझ्या पायात 2 गोळ्या घातल्या आणि बाकी फायर केले, 3-4 फायर केले तिला। आणि त्याच्यासोबत 4 गुंड होते। तो म्हणला माझी खूप चलती म्हणला, मी पोलीस मारलं तर माझं काही वाकडं झालं नाही। पोलीस खातं माझ्याशी मॅनेज आहे। LCB मी 2 वर्ष झाले 302 करून सुद्धा माझ्या बापाला त्यांना मी सापडून दिलं नाही। LCB पूर्ण माझी मॅनेज आहे। SP साहेबला माझी विनंती आहे, त्याच्यावर कडक कारवाई, मोका अंतर्गत कारवाई करावी। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडून। संतोष, पूर्व वैमनस्यातून हा सगळा प्रकार घडलाय का? निश्चितच गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर म्हणजे जे टोळी युद्ध आहे ते मोठ्या प्रमाणात याच्यात वाढ होताना दिसत आहे। शेगाव तालुक्यातील बोधे गावात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे। पूर्वी वैमनस्यातूनच गणेश कापसेवर जो कुख्यात गुंड आहे सुरेश उर्फ पिण्या कापसे यांनी गोळीबार केल्याची घटना ती समोर आलेली आहे। आणि याच्यामध्ये गणेश कापसेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र ही घटना घडताच जो आरोपी आहे सुरेश उर्फ पिण्या कापसे याला देखील काही अज्ञातांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे। त्याचे दोन्ही पाय तुटल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे। त्याला देखील उपचारासाठी अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून या टोळी युद्धातून जो गोळीबाराच्या घटना आहेत त्याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि कुठेतरी पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे। लागवीची अगदी संतोष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।